आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार. आम्ही सारे खवय्ये जागृती स्पेशल एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून आणि उत्साहाने स्वागत. मैत्रिणींनो, कधी कधी मला असं वाटतं की आपली स्थिती कस्तुरी मृगासारखी झालेली असते. म्हणजे कसं ना की कस्तुरी मृगाच्या पोटातच कस्तुरी असते, त्यालाच त्याची कल्पना नसते आणि तो तिच्या शोधात रानावनात सैरावैरा धावत असतो. तसंच कधी कधी आपलं होतं ना. म्हणजे आपल्या आतमध्ये कुठला गुण आहे आपल्यालाच माहीत नसतं. मग आपण इतरांकडे आधारासाठी याचना करतो आणि आधार मिळाला नाही की एकटं वाटून घेतो. पण खरी शक्ती माझ्या आतमध्ये आहे हे जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा आपल्याला स्वतःला स्वतःची खऱ्या अर्थाने साथ देता येते आणि मग आतून शक्तिमान वाटतं. अशा अनेक स्त्रियांची ओळख या एपिसोड्समधून मी तुम्हाला करून देणारच आहे. आणि आज कुठली पाहुणी तुमच्यासमोर येणार आहे याची उत्सुकता तुमच्याही मनात असेल, माझ्याही मनात आहेच. कुठली नवीन गोष्ट सुरू करताना चढ उतारे होणारच, पण त्यांना घाबरून जाता कामा नये. मला हे जमेल का किंवा मला हे जमणार नाही का अशा शंका कुशंकांना अशा वेळी स्थान देऊ नये. अशा वेळेला गरज असते स्वतःवर विश्वास ठेवून पुढे जाण्याची. असाच विश्वास गार्गीताईंनी स्वतःवर ठेवला आणि एक अनोखा व्यवसाय सुरू केला, फॅब्रिकच्या पर्सेस बनवण्याचा. त्यांच्या घरच्यांनी त्यांना खूप पाठिंबा दिला. आज त्यांचा व्यवसाय खूप छान विकसित झाला. त्या व्यवसायाची कथा अधिक सखोलपणे ऐकायला तुम्हाला आणि मला दोघांनाही खूप आवडणार आहे. आपण ते ऐकणार आहोत त्यांच्याच तोंडून. पण त्याआधी पाहूयात गार्गीताईंच्या जीवनाचा हा प्रवास. मानवाने जर कलेचा शोध लावला नसता तर आपण आयुष्य जगताना कित्येक चांगल्या गोष्टींना मुकलो असतो. अनेक कलाकार आपल्या कलांमधून जीवनाचा अर्थ शोधत असतात. आपलं आणि इतरांचंही जीवन समृद्ध करत असतात. अगदी अशाच आहेत गार्गीताई. त्यांनी चित्रकला आणि नक्षीकाम ही कला जोपासत जीवनाचा अर्थ शोधला आणि धाग्यांमधून कपड्यांवर रंग भरत आपल्याही जीवनात रंग भरले. आपल्या कलेचं रूपांतर त्यांनी व्यवसायात केलं आणि इतर महिलांनाही त्यांचं जीवन समृद्ध करण्यासाठी आपण जोपासलेली कला शिकवली. आपल्या जीवनाबरोबर इतरांच्याही जीवनात विविध रंग भरणाऱ्या गार्गीताईंना झी मराठी जागृतीचा मानाचा मुजरा. तर गार्गीताईंच्या कामाविषयी आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत. नमस्कार गार्गीताई. नमस्कार. तुमचं खूप खूप स्वागत. थँक्यू. मला तुम्हाला विचारायचं की तुम्हाला असा व्यवसाय करावा अशी कल्पना कशी सुचली? 1991 साली मी कोल्हापूरला होते आणि अच्छा. तिथं मी तेव्हा कॅम्लिन कंपनीतर्फे पेंटिंगचे क्लासेस घ्यायचे, फॅब्रिक पेंटिंगचे. बरं. अच्छा. तर ते करताना असं एक थोडं मनात यायला लागलं की आता आपण याचा उपयोग करून व्यवसाय काय करता येईल आपल्याला. हां. आणि असा विचार करता करता अशी एक कल्पना सुचली की आपण बॅग्स करून त्याच्यावर पेंटिंग केलं तर ते काहीतरी नवीन होईल का. हां, दोन कलांचा संगम. हां, फॅब्रिक पेंटिंग नॉर्मली आपण कुर्ते वगैरे असं करतो, पण तुम्ही काहीतरी वेगळं शोधून काढलं. हो हो. सो इनोव्हेटिव्ह. ते करत असताना बाय लक मला ना बॅगांच्या डिझाईनचं एक पुस्तक मिळालं दुकानात आणि मला ते बघून इतका आनंद झाला कारण तोपर्यंत माझ्या डोक्यात असं कधी त्या टाईपचं काही असतं हेच मला माहिती नव्हतं. पण गार्गीताई मला काय आठवलं माहितीये, एक वाक्य आहे की युनिव्हर्स कॉन्स्पायर. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट खूप मनापासून चांगली गोष्ट ठरवता तेव्हा संपूर्ण जग कट करतं आणि तुमच्यापर्यंत त्या गोष्टीला अनुकूल गोष्टी आपोआप पोहोचत जातात. बरोबर आहे. लकीली. अगदी अगदी असं अगदी एक पुस्तक तुमच्याकडे पोहोचलं. अगदी अगदी अगदी. आणि ते पुस्तक बघितल्यावर तर मी इतकी म्हणजे मला इतका आनंद झाला आणि इतका उत्साह वाढला माझा की अरे याच्यात खजिनाच आहे सगळा. आता आपल्याला काय करायचं त्याचा आता हा खजिना मिळाला आपल्याला. आणि त्यावेळेस मी असे ओळखीचे आमचे शेजार पाजारचे
नातेवाईक होते आमचे, त्या सगळ्यांना बोलवलं आणि दाखवलं की हे असं असं माझं करायचं आता विचार आहे, तुम्हाला कसं वाटतंय. तर सगळ्यांनी खूप ॲप्रिशिएट केलं, कारण ते तसं बाजारात मिळतच नव्हतं. वेगळं होतं काहीतरी, एकदम वेगळं Unique होतं होतं. अगदी. जे सुरू केलं होतं ते. आणि तिथे त्याच वेळेस कोल्हापुरातनं स्वयंसिद्ध नावाची संस्था म्हणजे VT पाटील फाउंडेशन च्या संचालिका कांचन परुळेकर या आहेत आणि त्यांनी ती संस्था नुकतीच स्वयंसिद्ध नावाची सुरू केली होती. आणि त्या काय करतात, नवीन उद्योग करणाऱ्या महिलांना मार्गदर्शन हो आणि प्लस त्या दर बुधवारी ज्या महिला त्यांचं जे काही प्रॉडक्ट बनवतात, सुरुवात केली आहे त्यांनी नुकतीच आणि त्या बनवत आहेत, तर त्यांना विनामूल्य तिथं ते विक्रीसाठी त्यांनी जागा उपलब्ध करून दिली. हो, 1 ते 3 ही वेळ असायची आणि दर बुधवार असायचा. त्याच्यात एक असं झालं की स्वयंसिद्धातर्फेच दरवर्षी असं एक 4 दिवसांचं प्रदर्शन तिथे असायचं. आणि पहिल्या वर्षीच मी जॉईन झाले, त्याच्यात ते असं त्यांनी पुरस्कार ठेवले होते. हां, तर त्याच्यात दर्जेदार उत्पादनाचा पुरस्कार मला मिळाला पहिल्या वर्षी. आणि तो मिळाल्यावर खूप आत्मविश्वास वाढला आणि मग आता बस पुढे जायचं हे अगदी ठरवलं त्याच्यात. खरंच गार्गीताई, मला तुमची एक गोष्ट खूप भावली, ती म्हणजे तुम्ही जसं म्हणालात की बाजारात जे चालतंय त्यापेक्षा काहीतरी वेगळं तुम्ही करायला गेलात, जे तुमचं होतं आणि त्यामुळे तुमचं स्वागत खूप ग्रँडली झालं आणि तुमच्या पर्सेस लोकांना सगळ्यांना खूप आवडल्या. तर मला हे बघत असणाऱ्या सगळ्या झी जागृतीच्या माझ्या मैत्रिणींना सांगायचं आहे की ती तसं करते म्हणून मी हे करते, हे करण्यापेक्षा मला काय आवडतं आहे आणि मला काय नवीन शोधता येईल, हा जो दृष्टिकोन तुम्ही दाखवलात तो आम्ही सगळ्यांनीच अंगीकारण्यासारखा आहे असं मला वाटतं. आज तुम्ही आम्हाला कुठले 2 पदार्थ करून दाखवणार आहात? खानदेशी एक पदार्थ, म्हणजे आधी तर मी सांगते की आधी माझा पौष्टिक पदार्थ करण्याकडे जास्ती कल आहे आणि ते पौष्टिक पदार्थ आणि त्यामुळे आज मी दाखवीन ते तुरीच्या डाळीचे शेंगोळे. हा एक खानदेशी पदार्थ आहे, तो मी दाखवीन. आणि पिझ्झा थालपीठ पिझ्झा पिझ्झा थालपीठ आवडलेलं आहे तो. असं छान आहे ते 2 पदार्थ मी आज दाखवेन. मजा येईल. मला खूप उत्सुकता वाटते आहे की पिझ्झा थालपीठ कसं असणार आहे हे जाणून घ्यायची. तर गार्गीताई, तुम्ही पहिल्यांदा आम्हाला कुठला पदार्थ शिकवणार आहात? मी आज तुम्हाला पहिल्यांदा शेंगोळे सांगते. शेंगोळे? हो. पण त्याचं साहित्य सांगता? तुरीच्या डाळीचा रवाळ असं पीठ केलंय हे. त्याच्यानंतर खोबरे आहे खवलेलं, लाल मिरची आहे, सुक्या लाल मिरच्या, कोथिंबीर, कांदा, कढीपत्ता, तीळ, मिरेपूड, जिरेपूड, धणेपूड, हिंग, मोहरी, हळद, तिखट आणि मीठ. तर याचं साहित्य आपण पाहिलंय. आता कृतीकडे वळूया. कुठून सुरुवात करूयात गार्गीताई? हो, आता ही तुरीची डाळ देतो. थोडीशी रवाळ अशी, थोडीशी रवाळ. याच्यात काय मिक्स करायचं? आता आपल्याला धणेपूड, जिरेपूड आणि मिरेपूड हे 3. ओके. कधी कधी नाही तर असं चिमूट घेऊन आपण टाकतो ना, तर मला वाटलं तुम्ही तसं करणार आहात का काय. या 3ही गोष्टी आता मागे जाऊ द्यात. हो, तिखट लागेल. आपण हे पाणी घेऊन मी टाकू? मी घालते, तुम्ही सांगा मला किती घालायचं. हो चालेल. बस बस. हे आपण भिजवून घेतलंय. थोडंसं अजून पाणी चालेल का? नाही, एवढंच बरोबर आहे ना. हे मळून घेतल्यावर आता तेलाचा हात नाही. बरं. आता आपल्याला एका प्लेटमध्ये आपण तीळ पसरून घेऊया. बरं. आणि त्याच्यात तर प्लेट आलेली आहे. आता ह्याच्यामध्ये तीळ असे पसरायचे का? तिळाचा असा सडा टाकलेला आहे आपण या डिश मध्ये आणि त्याच्यात हे पीठ घोळवायचं आहे. मला थोडंसं तेल लागेल. हो, हातावर. हो, बस. ह्याच्यात आपण आता ते घोळवायचं ना. घोळवणार आहे.
ह्याच्यातच राहू दे की हे वेगळ्या प्लेटमध्ये आपण ठेवायचं आहे, नाही ना? हे आपल्याला याच्यावर ठेवायचं आता. अच्छा, ठीक आहे. पण आधीच पाणी तापवायला ठेवलंय. हां, वा. आता हे उकडेपर्यंत आपल्याला वेळ आहे थोडासा, हो बरोबर ना? हो. तर तेवढ्या वेळात मला ऐकून घ्यायचं आहे की अनेक माझ्या मैत्रिणींना जेव्हा नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल हो. तेव्हा तुम्ही काय मार्गदर्शन कराल किंवा तुम्ही काय सांगाल की ह्या गोष्टी बाई तू लक्षात ठेव? नाही, आधी तर मला असं वाटतं की त्यांनी येऊन आधी शांतपणे निरीक्षण करावं. आणि त्या म्हणजे आता माझ्या व्यवसायात कसं आहे की प्रत्येकीला ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे काम आहे. म्हणजे आता आम्ही पॅचवर्कच्या बॅग बनवतो तर त्याच्यात कटिंगचं एक काम असतं, म्हणजे फुलं कटिंग करणं किंवा ते त्याचं पॅचवर्क करणं, अशी वेगवेगळी कामं आहेत, वेगवेगळी डिपार्टमेंट्स आहेत. हां, तर त्याच्यात त्यांनी आधी निरीक्षण करावं की आपल्याला नक्की काय आवडतं याच्यातलं करायला. हे बघून त्यांनी ठरवलं तर त्यांना त्याच्यात ते आनंदही मिळेल ते काम करताना. हे खूप महत्त्वाचं आहे, कारण आपण जेव्हा आपल्या आवडीचं काम करतो तेव्हा आपण उत्साही पण राहतो. म्हणजे आपल्या आयुष्यात इतरही ठिकाणी आपला उत्साह दुणावतो जेव्हा आपण आपल्या आवडीचं काम करत असतो. त्यामुळे हा तुमचा मुद्दा मला खरोखर खूप पटला. आणि निरीक्षण ही पण एक खूप महत्त्वाची बाब तुम्ही सांगितली. तर हे आता आम्ही उकडून घेतो आणि त्यानंतर आपण पुढच्या कृतीकडे वळूया. तर आता हे पीठ उकडलं गेलेलं आहे आणि आता आपण पुढे काय करायचं आहे? मी आता आपण याला फोडणी द्यायची. आधी याचे काप करायचे छोटे छोटे. अच्छा, मग त्याच्यासाठी सुरीनं. हां, बरं. आता आपण आणि आपण एकीकडे तेल घालून घेऊया का? चालेल, बस बस बस. ठीक आहे. तर आता उकडलेल्या पिठाचे आपण काप करत आहोत. बर, हिंग. हां, मी तुम्हाला हे देऊ, चमचा देऊ का? बरं, ठीक. लाल मिरची, लाल मिरची, खुल्ली अशी ती मस्त, कढीपत्ता. आणि आता अरे आपला कांदा आहे. येस. कोथिंबीर नंतर टाकायची आहे, कोथिंबीर आपल्याला सर्विंगला हवी. येस. बरं, खोबरं कोथिंबीर तेव्हा. हां, ठीक. मस्त खमंग वास सुटलाय फोडणीचा. आता हे सगळं आपण त्याच्यात टाकतो त्या फोडणीवरती. हो, हो. हां कांदा लालसर झालाय आपला. हां, हे एकजीव करायचं आहे. हो. आणि साधारण किती वेळ ते ठेवावं लागेल झाकून का काय करावं लागेल? एक 5 मिनिट. बरं, आता हे 5 मिनिटं ठेवायचं आहे आणि त्यानंतर आम्ही त्याच्यावर कोथिंबीर वगैरे अशी टाकणार आहोत. तोवर तुम्ही पहा रिकॅप. शेंगोळे तर बनलेले आहेत. आता आपण पुढच्या पदार्थाकडे वळतो आहोत आणि त्या पदार्थाचं नाव आहे पिझ्झा थालपीठ. येस. त्याचं साहित्य सांगता? थालपीठाची भाजणी आहे, कोबीचा कीस, गाजराचा कीस, ढबू मिरचीचा कीस आहे. हे टमाटोचं आपण पिझ्झा सॉस बनवला आहे. बरं. टमाटोचा, कांदा, कोथिंबीर, हळद, मीठ, चीज, तिखट. साहित्य आपण पाहिलेलं आहे. आता आपण कृतीकडे वळूया. कशी सुरुवात करूया? आता भाजणीचं पीठ दे. बरं, त्याच्यामध्ये काय काय आपण घालणार आहोत? भाजणीच्या पिठात ना हां, सगळी कडधान्य ज्याला ज्याला मोड येतात, म्हणजे मूग, मटकी, मला मीठ, हळद, तिखट, ओके. कोथिंबीर आणि कांदा. अच्छा, मीठ, हळद, तिखट, हो कोथिंबीर हो आणि कांदा. आणि कांदा, हो. हे सगळं याच्यात घालून आपण मळणार आहोत. हो. तुम्ही मग पिठाचं काय सांगत होतात हां. गार्गीताई? हल्ली स्त्रियांचं त्यांच्या आहाराकडे लक्ष नसतं, तर त्या दृष्टीने नसतो, त्यांना वेळ कमी पडतो. हां. स्वतःकडे लक्ष द्यायला त्या इतरांसाठी खूप काही करत असतात. अगदी बरोबर आहे. स्वतःकडे लक्ष देताना त्या जे स्वतःकडे दुर्लक्ष करतात, तर हा एक ऑल इन वन पदार्थ आहे. बरं. की ज्याच्यात तुम्ही सगळं, तुम्हाला हा एक थालपीठ केलं तर तुम्हाला सगळे त्याच्यात पोषक तत्व मिळतील. बरोबर. झी मराठी जागृतीच्या तर सगळ्या माझ्या मैत्रिणींना हे खास लागू आहे, कारण आम्ही आरोग्यावरती आणि आहाराविषयी बोलत असतो आमच्या कार्यक्रमांमधून. तर त्यासाठी हा पदार्थ आपल्याला खूप उपयोगी पडेल असं मला वाटतं. आता आपण हे पीठ मळून घेतो आहोत. पाणी देऊ? थोडंसं तेल घाल. तेल लागेल. अच्छा,
बस 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 बस. आता ह्याच्यामध्ये अजून का आता आपल्याला हे बाकी याच्यात आता थालपीठाची ही सगळी तयारी झाली आहे. हां. आपल्याला फक्त पाणी घालून हे मळायचं आहे बरं. आणि तव्याला हे थालपीठ लावायचं आहे. अच्छा, अजून थोडं लागेल का थोडं लागेल ना? हां. थोडं लागेल. आहा, बस. मळताना जो पिठाचा वास येतो ना तो मला खूप आवडतो. आता पीठ मळून झालेलं आहे आणि ते आपण तव्यावर थापून घेणार थापणार आहोत. आहोत. आधी थंड तव्यावर थापणार आहोत, बरोबर हो, ना? हो, हो. त्याला तेल लावून घेणार आहोत ना आपण? हो, तव्याला तेल लावायचंय. अजून थोडं. तव्यावर तेल असं लावून घेऊन त्याच्यावरती ते मळलेलं पीठ आपण थापतो आहोत. थंड तव्यावर हे थापून घेतलेलं आता थालपीठ. गॅस लावूया. हां, झालं. बारीक असू दे का मीडियम. मीडियम? तेल थोडंसं त्याच्यात घालायचं आहे आपल्याला बरं, मधल्या. तेल मी टाकलेलं आहे आणि आता हे झाकायचं आहे का? हो. बरं. आता आपण आधी हे थालीपीठ तयार करून घेऊयात आणि मग पुढच्या कृतीकडे वळूयात. तर आता थालीपीठ तयार झालेलं आहे, आपण ते उलटायचं आहे, उलटायचं. करेक्ट? वा, मस्त खमंग असा वास सुटलेला आहे. ह्याच्यावरती टमाटो. हो, याच्यावर. ओके. मग सॉस. हो. आता थालीपीठाचा भाग झालेला, आता पिझ्झाचा भाग सुरू झालेला आहे. या सॉसमध्ये आपण लसूण, तिखट, मीठ अच्छा, आणि साखर असं सगळं घातलेलं आहे. बरं टमाटो आपण उकडून घेतलेले आहेत त्याच्यासाठी आधी. बरं बरं. आणि हे सगळं फक्त मिक्सरमधनं फिरवलंय मग. अच्छा, बरं. आता गाजराचे. हां, मस्त मस्त रंगीत रंगीत छान दिसायला लागलंय ते. तो दिसायलाही फार सुंदर आहे. म्हणजे असं म्हणतात ना की पूर्णांना हे रंगीत असतं, म्हणजे अनेक रंग ताटात असायला पाहिजेत. खावंसं वाटतं. हां, तर ते अनेक रंग खरोखर. हे देऊ? हो. हां. चीज किसून घालायचंय भरपूर आणि ते पण भरपूर. ओके. वा, आता हे चीज खिसून झालेलं आहे. 2 मिनिटं हे पिझ्झा थालीपीठ असंच ठेवायचं आहे. तोवर तुम्ही पहा रिकॅप. पिझ्झा थालीपीठ आणि शेंगोळे दोन्ही पदार्थ तयार आहेत आणि आता आम्ही दोघी ते खाऊन बघणार आहोत. येस. बघूया. वा, घ्या ना प्लीज. येस येस. थँक्यू. अप्रतिम अप्रतिम. अँड नाव माय पर्सनल फेवरेट, पिझ्झा थालीपीठ. खूपच सुंदर. वाह, गार्गीताईंचं पिझ्झा थालीपीठ आणि शेंगोळे दोन्ही फर्स्ट क्लास होते. गार्गीताई, आता मला असं विचारायचं की कोल्हापूरला तुम्ही सुरुवात केलीत तुमच्या व्यवसायाची. तुमच्यासारख्या काही मैत्रिणी तुम्हाला तिथेही मिळाल्या असतील. नाशिकला तुम्ही आता आलात आणि आता तुम्ही नाशिकमध्ये हा व्यवसाय करतात. तर एकूण अशा नवनवीन करू पाहणाऱ्या किती मैत्रिणी आहेत तुम्ही सगळ्या मिळून? आता सध्या आम्ही आधी नाशिकला कोल्हापूरला आम्ही 6 जणी म्हणजे एकत्र आलो मग त्या बरं. निमित्तानं. बरं. आणि सगळ्या मिळून आम्ही हे काम सुरू म्हणजे खूप जोरात छान पद्धतीने ते सुरू होतं. पण 2001 साली माझ्या मिस्टरांना पॅसिव्ह हार्ट अटॅक आला आणि ते त्याच्यात त्यांना देवाज्ञा झाली. त्या घटनेनंतर सगळं चित्र एकदम बदललं परत. ते आता पुढे काय, मग आता काय करायचं. मग आमचे सगळे नातेवाईक, जवळचे अगदी सगळे नातेवाईक नाशिकमध्ये होते. तर त्यांनी असं सुचवलं की तू नाशिकला आलीस तर आम्हाला सगळ्यांना खूप आनंद होईल. बरोबर. आणि तो निर्णय आम्ही घेतला. नाशिकला शिफ्ट झालो आणि नाशिकला शिफ्ट झाल्यावर गाठीला फक्त अनुभव आणि आत्मविश्वास हे घेऊन मी आले होते. आज तुम्ही तुमच्या इतक्या धकाधकीच्या सगळ्या कामांमधनं वेळ काढून खास आमच्यासाठी इथे आलात. खरंच खूप छान वाटतं आहे. आणि आम्ही सारे खवय्येतर्फे आणि झी मराठी जागृतीतर्फे मी तुमचे आभार मानते. नुसते आभार नाही, आम्हाला तुम्हाला प्रेमाची एक छोटीशी भेट द्यायची आहे. तर तुम्ही ती स्वीकारावी अशी मी तुम्हाला विनंती करते. हे गौरवपत्र आहे. बरं. आणि हे मला तुम्हाला वाचून दाखवायला आवडेल, चालेल का? अगदी. प्रिय गार्गी भंडारी,
घराच्या 4 भिंतीची चौकट मोडून उंच भरारी घेण्यासाठी स्वतःचं वेगळं आभाळ शोधणारं तुमचं कर्तृत्व, प्रवाहाच्या विरोधात जाऊन नवी वाट धुंडाळत अनेक अडथळ्यांवर मात करत ध्येय साध्य करण्याची तुमची वृत्ती सर्वांसाठी प्रेरणादायी अशीच आहे. अशा वाटेवर इतरांच्या साथीसोबतच तुम्ही स्वतःला स्वतःची साथ देत केलेलं हे कार्य प्रशंसनीय असंच आहे. अनेक जबाबदाऱ्यांनी व्यापलेल्या आयुष्यातही तुम्ही आमच्यासाठी खास वेळ काढून या कार्यक्रमात सहभागी झालात आणि इथेही तुमच्या वेगळेपणाची चुणूक दाखवलीत. अनेक महिलांच्या आयुष्यात जागृती घडवणाऱ्या तुमच्या या कार्याचा झी मराठी जागृती आणि आम्ही सारे खवय्येला सार्थ अभिमान आहे. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. याबरोबर ही आणखीन एक छोटीशी भेट. वाव. थँक्यू. मैत्रिणींनो, एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का? गार्गीताईंबरोबर त्यांच्या व्यवसायामध्ये त्यांची मुलगी आणि त्यांची सून या दोघीही त्यांच्या खांद्याला खांदा देऊन उभ्या आहेत. खरंच या निमित्ताने मला लक्षात आलं की त्यांनी नात्याचे वेगळे पैलू आपल्यासमोर उलगडलेले आहेत. म्हणजे आई मुलीचं नातं असेल किंवा विशेषतः सासू सुनेचं नातं असेल, म्हणजे सासू आणि सुनेला एकमेकींशी भांडण्याशिवाय वेगळंही काही एकत्र येऊन करता येऊ शकतं, हे गार्गीताईंनी आपल्याला दाखवून दिलेलं आहे. आणि मला आशा आहे की माझ्या सगळ्या मैत्रिणी हे बघत असतील. अजून एक महत्त्वाची गोष्ट, कुठलाही व्यवसाय नवीन सुरू करत असताना मनात जरा धाकधूक असते. मी यशस्वी होईन का नाही होणार, जर सगळं फसलं तर. पण जिथे इच्छा असते तिथे मार्गही असतो, हे आज गार्गीताईंनी आपल्याला दाखवून दिलेलं आहे. त्यांच्याकडून मी जशी प्रेरणा घेतली तशी तुम्हीही घ्याल अशी मला आशा आहे. अशाच अनेक प्रेरणा देणाऱ्या स्त्रियांना आपण भेटणार आहोत झी मराठी जागृतीच्या पुढच्या एपिसोड्समधून. तोपर्यंत स्वतःला स्वतःची साथ द्या, मस्त खा आणि स्वस्थ रहा.